रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि तिथूनच त्यांनी या निवडणुकीची सगळी सूत्र हलवलेली होती। प्रभाग क्रमांक 15 मधून योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी विजयी झाल्या। इकडे चांदवड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा वैभव बागुल हे विजयी झालेले आहेत। चांदवडमधले अपडेट्स। चांदवड नगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकवलाय। वैभव बागुल हे विजयी झालेले आहेत। तर चांदवड नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवलेला आहे। वैभव बागुल या ठिकाणी विजयी झाले। इकडे किनवटमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या सुजाता एंड्रलवार या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या पुष्पा मच्छेवार यांचा पराभव झालाय। तर किनवटमधली महत्त्वाची घडामोड भाजप आमदार भीमराव केराम यांना धक्का बसलाय। इकडे माणिकराव कोकाटेंनी गड राखलेला आहे। सिन्नरमध्ये दादांच्या पक्षाचा विजय या ठिकाणी झालाय। विठ्ठलराव उगलेंचा विजय झालाय। हेमंत वाझेंचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी गड राखलेला आहे। सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालाय। संगमनेर नगरपालिकेमध्ये सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी झालेत। नगराध्यक्षपदाचे उमेदवार मैथिली तांबे या विजयी झालेल्या आहेत। शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पराभूत झालेल्या आहेत। तर महाड नगर परिषदेत एनसीपी आणि भाजप युतीचे 12 नगरसेवक विजयी झालेत। शिवसेनेचे 8 नगरसेवक आणि नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले। महाड नगर परिषदेमध्ये एनसीपी आणि भाजप यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याची आकडेवारी वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाले। शिवसेनेचे 3 नगरसेवक विजयी झाले। काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचा विजय झालाय। तर वाडामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक विजयी झालाय। जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये भाजप 1 नंबरला आहे, होता आणि राहील हे आता या निवडणुकीने सांगितलेलं आहे। खूप चांगला विजय आम्हाला मिळालेला आहे। भारतीय जनता पार्टी सत्तेत राज्यातही होती, पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र सत्तेचा थोडासा आम्हाला अभाव होता। आणि 1 वर्ष झाली मी मंत्री असले तरी मी जिल्ह्याची पालकमंत्री नाही, मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना मी काय देऊ शकले तर फक्त त्यांना धीर देऊ शकले आणि कार्यकर्ते खूप चांगले लढलेत। मला खूप आनंद आहे की जो निकाल आहे, एखादी सीट कमी जास्त मतांनी गेली असेल, एखादी नगरपालिका हरली असेल, जिंकली असेल, म्हणजे मतं पडलेले आहेत ते मतं म्हणजे अगदी प्रेमाचा वर्षाव कार्यकर्त्यांनी विश्वासाचा वर्षाव आमच्यावर केलेला आहे। तर ताई संपूर्ण राज्यात लक्षात परळी नगरपालिका आहे, तसं बीड पाहिले होते। बीडमध्ये सुद्धा आता भाजप सत्तेच्या मार्गावर आहे। कसं बीडमध्ये आता भाजप लिडिंग आहे। आता बघू, अजून थोडं काउंटिंग राहिलेलं आहे। गेवराईमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत, परळीमध्ये आम्ही युती केली आहे, आम्ही तिथे पूर्ण जिंकलेलो आहोत। अंबेजोगाई आम्ही आघाडी केली, ते जिंकलेलो आहोत। धारूर आमचं अगदी थोडक्यात धारूर गेली आहे। आता माजलगावमधलं काउंटिंग अजून माहीत नाही मला पूर्ण झालं।